मास्तरनीचा पत्ता कट करण्यासाठी आधी तिला जोडावं लागल। ताई, अगं ताई, तू 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 काय बोलायली? अगं माझ्या पायाखालची जमीन सरकली। ताई, ती मास्तरीन जिला तू आयुष्यभर पाण्यात बघितलंस, तिला तू या घरची सून करून घेणार आहेस ताई? मला माझ्या कानावर विश्वास बसत नाही। ताई, तू गोडाऊनला गेली होतीस ना? तिथं काय झालंय का? ती काय म्हणली तुला? का तिनं तुझ्यावर चेटूक बिटूक केलंय का काय? ताई, जी बाई तुझ्या डोळ्यात चलत होती त्या बाईला तू तू डोसक्यावर बसून घेणार आहेस का? अगं आता माझ्या चंचीचं काय? आम्ही आता काय जीव द्यायचा का? असं काय भी करायची गरज नाही। अगं ताई, तू सांग ना, आम्ही काय करू? अगं माझी पोरगी आशेला लागली ताई। अगं तूच तर म्हणली होतीस ना का तू आधिपतीचं मन वळवून माझ्या चंची बरोबर लगीन लावून देशील म्हणून। पण आता हे काय बोलायला लागलीस ताई तू? इरा, काय ग एवढा वेळ लागला कॉलेजमधून यायला? सांगितलं ना तुला सबमिशन होतं ते झाले। इरा, अगं काय तू काय लपवतेस माझ्यापासून? ताई, एक ऐकशील माझं? काय तू माफ नाही करू शकत का? कुणाला? ताई, तुला माहितीये मी कुणाबद्दल बोलतीये ते? कमलला? अगं इरा, आता मध्येच कुठून आले कमल? ते होतेच नव्हते, कधीही नव्हते माझ्यासोबत, नव्हते ते कधीच, लग्न आधीही नाही आणि लग्नाच्या मंडपातही। अगं ताई, सोड ना आता, ते सोडलंच आहे ग, सोडलंच आहे मी। किती वेळा सांगितलं तुला? मग माफ कर ना ताई त्यांना। मला कळतच नाही इरा, तू त्यांची वकिली का करतेस? कारण ते निखिलला ओळखतात। मग अगं ताई, म्हणजे मग ते निखिलच्या आई बाबांशी बोलतील? मला कळलं नाही। अगं ताई, तू जर कमल जिजूंना माफ केलंस तर निखिलचा आणि माझ्या लग्नाचा रस्ता मोकळा होईल। अगं तू काय बोलतेस हे इरा? हे काय आहे? अगं ताई, हाच एक मार्ग आहे। अगं इरा, मी तुला किती वेळा सांगितलं की मी सगळं ठीक करते, तर तू माझ्यावर विश्वास का नाही ठेवत? तुझी गाडी परत परत त्या कमलवर येऊन का थांबते? कारण तोच एक उपाय आहे ताई। नाहीये इरा, तोच एक उपाय नाहीये, मला माहितीये। इरा, मी तुझी मोठी बहीण आहे म्हणून तुला सगळंच कळतं असं नाही। ठीक आहे, तुला काय करायचंय? मला लग्न करायचंय। इरा, अगं लग्न म्हणजे सगळं काही नसतं, हे तू मला सांगू नकोस। मी सांगू नको म्हणजे? जिचं लग्न मंडपात मोडलंय तिने तरी मला सांगू नये की लग्न म्हणजे सगळं काही नसतं ते। थंड घे दुर्गे। अगं ताई, कशी थंड घेऊ? 9 महिना पोटात ठेवून जन्माला घातलंय का मी तिला? तिच्या पायावर कुऱ्हाड पण तूच मारलीस ना व? झालं असतं त्यांचं लग्न, तू शानपणा केला नसतास तर। ताई, चुकलं नव माझं। चुकलं म्हणलं की चूक सुधारता येत नाही, त्याचे परिणाम भोगावे लागतात। म्हणजे
म्हणजे तू त्यांचं लगीन लावून देणार का? ते सुखाचा संसार करणार का? असं नाही होणार. म्हणजे मास्तरनी बद्दल आमचा निर्णय बदलला आहे, मत नाही. मला मला काय बी कळना झालं ताई, तू काय बोलायलीस? मास्तरीन या घरात यायच्या लायकीची नाही, हे मत आमचं काल भी होतं, आज भी आहे आणि कायम राहील. अगं मग तू का? आदिपतींना अनुभव घेतल्याशिवाय कळायचं नाही. ती बाई या घरात आल्याशिवाय त्यांना पटणार नाही आम्ही जे बोलत होतो ते बरोबर आहे म्हणून. अगं पण ताई, चंचीचं काय? चंचीचा मुद्दाच नाही. आदिपती तिच्याशी लग्न करणार नाही आणि हाय त्या परिस्थितीत काय बी बदल होणार नाही. आम्ही त्यांच्याशी बोलू शकतोय, पण आता लय उशीर झालाय. आता समद बोलण्याच्या पलीकडे गेलाय. ताई पर ह्यो अनर्थ आहे. काय अनर्थ नाही. अगं ताई, तिला लगीन करून आणल्यावर तिला कधी बी घराबाहेर काढता येणार नाही. तिला घरातून नाही, आदिपतींच्या मनातून बाहेर काढायची आहे. काय? दोन माणसं वेगळी करायची असतील तर त्यांना जास्तीत जास्त जवळ आणलं पाहिजे. लई जवळ आली की लई दूर जात्यात माणसं. मास्तरनीची गुरमी, तिचा ताठा, तिचा मस्तवालपणा पाहिला की नाही, आदिपती स्वतःहून तिच्यापासून दूर जातील. आणि तसं झालं तर दुधातून माशी काढत्यात तशी तिला आयुष्यातून बाहेर काढू. म्हणजे तिला घरात आणायची, ती घराबाहेर काढण्यासाठी? आदिपतींच्या मनातून बाहेर काढण्यासाठी आधी आमासनी तिला ह्या घरात आणावी लागल. ऐकत नाहीये ती, मी तरी काय करू? हट्टीपणाचा कळस आहे तुझी बहीण म्हणजे. आता काय करायचं? माझ्या डोक्यात आहे काय करायचं ते. सांगा ना. तू ना तिला सॉरी म्हण. काय? आता तू तिला सॉरी म्हण आणि उद्या येऊन भेट मला, मग सांगतो काय करायचं ते. ओके, चालेल. चल मी फोन ठेवतो. बाय. हॅलो दा. काय म्हणतोस? इरा, अगं लग्न म्हणजे सगळं काही नसतं. जिचं लग्न मंडपात मोडलंय तिने तरी मला सांगू नये की लग्न म्हणजे सगळं काही नसतं ते. अक्षरा, हाय. काय झालं? काही नाही. काही नाही. कसं? काहीतरी झालंय ना? काही नाही ग, आजचा दिवसच खराब आहे माझा. म्हणजे? कधी कधी असं होतं नाही की एखादा दिवसच खराब असतो. अक्षरा, दिवस खराब नसतो बाळा. होतो, माणसांमुळे होतो. भुवनेश्वरी मॅडम, कुणी एकच नाही आई, आज माझं सगळ्यांशीच वाजलं. म्हणजे? अगं अगं बाळा, रडतीयस का तू? भुवनेश्वरी मॅडमना असं वाटतं की अधिपतींचं लग्न माझ्यामुळे होत नाहीये. इराला असं वाटतं की तिचं लग्न माझ्यामुळे होत नाहीये. अगं, मी आज अधिपतींना समजावण्याचा प्रयत्न करत होते की आपण दोघं दोन टोकं आहोत. ते शिकलेले नाहीयेत आई, आमच्यात कधीच काही होऊ शकत नाही हे मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होते, तर ते चिडले माझ्यावर, ऑफेंड झाले. त्यांना असं वाटलं की मी त्यांना कमी समजते. तो हेतू नव्हता माझा आई. मी त्यांना एवढंच सांगत होते की तुमची आई तुमचं लग्न लावताय तर ते तुम्ही करा. त्यांना कळलंच नाही ते. हो हो अगं अक्षरा, अक्षरा बस बस, शांत हो बरं तू. बस शांत.
रडू नकोस. आई खरंच ग, खरंच आजचा दिवस खूप खराब गेलाय माझा. आज जे काही घडलंय ना ते माझ्या डोक्यातून जातच नाहीये. आज अधिपतीत बरोबर वादावादी झाली, मग भुवनेश्वरी मॅडम बरोबर पण तेच. मॅडम बरोबर त्या काही बोलल्या का तुला? त्या तर असं वागतील असं कधी वाटलंच नव्हतं मला. काय म्हणाल्या त्या? त्यांनी आज पैशांची सुटकेस ऑफर केली मला. काय? हो, मी अधिपतींची मैत्री तोडावी म्हणून. अगं काय सांगतेस तू हे? त्या मला काय समजतात हेच कळत नाही. कमाल झाली बाई यांची. पैसे कशासाठी ऑफर केले? तू मैत्री केली आहेस म्हणजे ते गुन्हा नाही केलेला. त्यांना असं वाटतं की माझ्यामुळे अधिपती दुसऱ्या कोणाची लग्न करत नाहीये. अरे पैसे ऑफर करणं म्हणजे फार झालं हे. म्हणजे त्यांनी समजवलं असतं, तुला बोलल्या असत्या, किंवा तुला असं सांगितलं असतं की थोडस अधिपतींना समजावून सांग तरी ठीक होतं ना. पैसे देणं म्हणजे ते आपला रिस्पेक्ट नाही करत आई. त्यांना असं वाटतं की त्यांनी पैसे दिले की आपण काहीही करू. तू काय म्हणालीस? मी सांगितलं त्यांना, म्हटलं मी काही माझं नातं विकायला काढलेलं नाहीये. अगं मैत्रीण म्हणून अधिपतींना समजावून सांगणं हे मला कर्तव्य वाटलं, म्हणून मी त्यांच्याशी बोलायला गेले. ते चिडले माझ्यावर. इकडे इकडे इराशी पण भांडण झालं, ती पण अपसेट आहे. माझं काही चुकतंय काही? मी सगळ्यांना का दुखावतीये? आणि एखाद्या मुलीचं लग्न मोडतं तेव्हा तो तिचा गुन्हा नसतो ना. आणि मी कधीच कुणाचं वाईट चिंतलं नाहीये. इराचं लग्न व्हावं असं मला खरंच वाटतं. अधिपतींना चांगली मुलगी मिळावी अशी माझी मनापासून इच्छा आहे, पण हे त्यांना का कळत नाहीये? असं काय चुकतंय मला कळत नाहीये आई. अक्षरा, अगं ए बाळा, अगं नको गो. काय अधिपतीने तुझी बाईक रिपेअर करून दिली? हो, आणि पैसे पण घेतले नाहीत. भरकटवाला करतो ना तो हे सगळं. नाही दादा, मला असं वाटत नाही. अरे चांगले आहेत ते. अरे अडाणी येतो, वागायची रीत नाही, बोलायची पद्धत नाही. पण माणूस म्हणून खरंच चांगले आहेत. मूर्खासारखा बोलू नकोस देखील. दादा तू चिडू नकोस ना. काय सारखा सारखा अधिपती अधिपती लावलंय? हं? त्या अडाण्याशी मैत्री करायची का तुला? बघितलं ना किती गावठी येतो, कसा बोलतो तो. निखिल, इथे तुझं घर व्हावं म्हणून धडपड करतोय मी. तुझ्या आई बाबांना समजावण्यासाठी मर मर मरतोय मी. आणि तुला कौतुक कोणाचं? तर त्या अधिपतीचं का? तर त्याने तुझी बाईक रिपेअर करून दिली आणि पैसे पण नाही घेतले म्हणून. म्हणजे मी जे काय करतोय त्याचं काहीच नाही. नाही नाही दादा, तसं नाही. पण अरे दादा सॉरी, खरंच सॉरी. अरे सॉरी नको म्हणूस. त्याला काय जातंय खर्च करायला पैसे? अरे रगड पैसा आहे त्याच्याकडे. साखर कारखाने, उद्योगधंदे, काही कसली कमी नाहीये त्याला. आणि तुला माहिती आहे ना हे न शिकलेले लोक कसे असतात ते. बरं चल जाऊ दे तो विषय. मला सांग, अक्षराशी बोलणं झालं का तुझं काही? हो, मी भेटणार आहे अक्षराताईला. का? का म्हणजे मी अधिपती दादांना प्रॉमिस केले तसं. बाईकच्या बदल्यात? नाही नाही, पण त्यांचं म्हणणं पटलं मला. ठीक आहे, भेट तू तिला. पण तू बोलशील तेच जे मी तुला सांगेन.
मावशी अधिपती संकट लगीन लावणार आहे तिचं. मी तिचा गळा कापून येते. चंचे उगा मूर्खासारखं वागू नकस. मूर्खासारखं वागू नकस. सोड मम्मी, सोड सोड तू सोड. चंचे अगं येडबीड लागले का काय तुला? असं कसं वागू शकते मावशी? तिनं वचन दिलं होतं मला. चंचे माझी चूक झाली का नाही त्याच्यावरच ती बोट ठेवायल्या. आतल्या काठीची आहे तुझी भन. वय हाय ती आतल्या काठीचीच. आपल्याला कुत्र्यावरी वागवती. अगं म्या माझं समजा आयुष्य तिच्या पायशी झिजवलं आणि त्या बदल्यात आपल्याला काय मिळालं? लाथा? नाही चंचे, मला का नाही फक्त तिची संपत्ती नाही, तिची अधोगती पाहिजे. एक दिवस मला तिला रस्त्यावर आलेली पाहायचंय, त्याशिवाय माझा आत्मा थंड होणार नाही. मनात येत आणि घरात येत असं असलं तर काय होतं हे ठावाय की तुम्हासनी. ती तुमचा सबूत टाळणार नाही तेवढं मानते तुम्हासनी ती. तुम्ही बोललात, बरं वाटलं आम्हासने. तुमचा सबूत खाली पडू देणार नाही आम्ही. ती पोरगी कुठल्याच अंगानं अधिपतींसाठी अनुरूप नाही. पण आम्हासनी माहित आहे त्यांचा जीव जडलाय तिच्यावर. तवा या घरात तिलाच सून म्हणून आणू आम्ही. समत अधिपतींच्या मनासारखं होईल. आता ह्या लग्नात तरी तुम्ही आम्हाला आमचं स्थान द्याल अशी आशा करतोय. मागणी नाही, फक्त आशा. अक्षू,
हे बघ, हक्क असतो म्हणून चिडतात ना. हं? आणि त्या इराचं तर तू अजिबातच मनावर घेऊ नकोस. पित्तामुळे डोकं ठिकाणावर नाहीये तिचं म्हणून असं बोलतीये ती. पण मी प्रयत्न करते निखिलशी बोलण्याचा. माहिती आहे आम्हाला. आणि अधिपतींचं लग्न व्हावं असंही वाटतं मला खरंच. पण तू बोललीस का अधिपतींना? अगं त्यांनी ऐकूनच घेतलं नाही. मी पण बोलले मग त्यांना शिक्षणावरून. अक्षू कशाला? अगं एखाद्याला समजून सांगायचं तर त्याचे दोष दाखवून नाही ना चालत. अगं पण त्यांना तो दोष नाही वाटत. तुला वाटतो ना, मग तो त्यांच्यापर्यंत पोहोचतो. तुला त्यांच्यात उणीव दिसते हे त्यांना जाणवतं की नाही? आणि आता मित्र म्हणून स्वीकारलंय ना, मग गुणदोषांसहित स्वीकारायला पाहिजेस ना तू त्यांना. हे बघ, काही कमी जास्त बोलली असशील तर माफी माग आणि डोक्यातून विषय काढून टाक. कळलं? आणि आता झोपायला चल. उगाच काही विचार करू नकोस. वेडाबाई कुठली. चल झोपायला. जास्त विचार नको करत बस.